नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवाले या आपल्या लाडक्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 10 पूर्ण केला। आज आपण शिकणार आहोत सराव संच 11, ज्यामध्ये आपल्याला दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव पाडायचे आहेत। मसावी आणि लसावी काढण्यासाठी ही पायरी शिकणे अतिशय महत्त्वाचे आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, वही पेन घ्या आणि आपण एकत्र सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच सोडवायच्या अगोदर बघा, जे काही संख्येचे मूळ अवयव पाडताना एक साधा नियम लक्षात ठेवायचा आहे की दिलेल्या संख्येला फक्त मूळ संख्यांनीच, आता मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर 2, 3, 5, 7 ह्या संख्यांनी भागत जायचे आहे, जोपर्यंत शेवटी 1 येत नाही। लक्षात आलं का? चला आता जी काही सराव संच 11 मधील सर्व उदाहरणे आपण काय करूया रे, पायरी पायरीने सोडवूया। लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न पहिला काय आहे की 32 आपल्याला खालील संख्येचे मूळ अवयव पाडायला सांगितलेले आहेत। आता 32 ही संख्या कशी आहे रे, सम आहे, म्हणून आपण काय करूया रे, 2 ने भाग देऊया। लक्षात आलं का? बघा आता ह्यासाठी मी उभी मांडणी करते आणि इथे मी 2 ने भाग दिला तर इथं काय आहे बघा 32। जर मी 2 ने भाग दिला तर काय होणार आहे, बे 1 के बे 2, 3 2 गेले उरला 1। लक्षात आलं का? त्यानंतर काय होणार आहे, बे सक्क 12। लक्षात आलं का? पुन्हा 16ला काय करू शकतो आपण, 2 ने भाग देऊ शकतो, म्हणजेच काय येणार आहे, बे 8 16। लक्षात आलं का? 8 आले, पुन्हा 8ला काय करायचं, 2 ने भाग द्यायचं आहे, मग काय येणार आहे बघा, बे चौक 8। काय आले बघा, बे चौक 8। पुन्हा काय आले बघा, बे 2 4। काय आलं, बे 2 4। पुन्हा 2ला काय करू शकतो, 2 ने भाग देऊ शकतो, म्हणजे काय आलं, बे 1 के बे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आला का 1, म्हणजे हा भाग काय झाला रे, पूर्ण झाला। लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता 32 ह्या संख्येचे मूळ अवयव काय आहेत तर इथे ह्या डावीकडची जी काही संख्या आहेत हे काय आहेत रे, 32चे मूळ अवयव। चला इथे लिहूया, काय येणार आहे बघा, ते 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2। लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता प्रश्न दुसरा, आता बघा 57 ही कशी आहे रे, विषम संख्या आहे आणि ह्यांच्या अंकांची बेरीज केली तर 7 अधिक 5 किती येतात रे, 12, म्हणजे ह्याला काय होईल रे, 3 ने भाग जाईल। लक्षात आलं का? 57 ह्या संख्येला काय करूया, भाग देऊया। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ह्याला 3 ने भाग दिला तर काय येणार आहे, 3 1 के 3। आता 5तून 3 गेले उरले किती रे, 2। 3 9 27। आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आली 19 ही संख्या। 19 ही संख्या कोणाच्या पाड्यात आहे का? कोणत्याही संख्येच्या पाड्यात नाही, कारण ती मूळ संख्या, म्हणजेच 19ला कुणाला भाग जाईल रे, 19ने, म्हणून काय येणार आहे बघा, 19 1 के 19 आला का 1, इथेच थांबवायचं। लक्षात आलं का? तर 57 ह्या संख्येचे मूळ अवयव काय आहेत रे, तर 19 त्रिक, म्हणजेच काय येणार आहे, 3 गुणिले 19। लक्षात आलं का? 19 त्रिक 57। तसेच बघा, बे 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 हे काय आहेत रे, 32चे मूळ अवयव आहे का नाही सोपं? त्यासोबतच प्रश्न तिसरा, आता बघा मुलांनो 23कडे नीट बघा। आता 23 ही सुद्धा काय आहे रे, एक मूळ संख्या आहे, ती कोणाच्याच पाड्यात येत नाही, मग काय करायचं बघा, डायरेक्टली लिहायचं की 23 1 के 23। लक्षात आलं का? आहे की नाही सोपं? मग 23चे मूळ अवयव काय आहेत रे, तर 23चे अवयव आहेत 23 गुणिले 1। लक्षात आलं का? संख्या पाहायच्या आणि त्यानुसार आपण गणित सोडवायचं। आता बघा प्रश्न चौथा काय आहे, 150 शेवटी 0 आहे, म्हणजे ह्याला आपण 2 ने भाग देऊ शकतो, 5 नेही भाग देऊ शकतो। आपण सुरुवात काय करायची, मी काय सांगितलं, मूळ संख्या जी काही लहान मूळ संख्येपासून मोठ्या मूळ संख्येपर्यंत जायचं। लक्षात आलं का? मग 2 ने भागायचं, 3 ने भाग जात असेल तर 3 ने, मग शेवटी 5कडे। लक्षात आलं का? चला उभ्या मांडणीसाठी उभी रेष आणि इथे लिहायचे 150 म्हणजे 150। चला 2 ने भाग दिला तर काय येणार आहे बघा, बे 7 14, 15तून 14 गेले उरला 1। लक्षात आलं का? मग काय येणार आहे, बे 5 10। चला विद्यार्थी मित्रांनो, इथे आला 5। आता बघा 2 ने तर भाग नाही जाऊ शकत, 3 ने लावून बघूया। चला बघा, 3 2 6, 7तून 6 गेला उरला 1, 3 5 15। आता आला 25। 25 कुणाकुणाच्या पाड्यात आहे, 5च्या पाड्यात आहे। चला 5 ने भाग लावूया। बघा 5 5 25। आता इथं आला 5, 5 कुणाच्या पाड्यात आहे, त्याच्या स्वतःच्याच, म्हणजेच काय येणार आहे, 5 1 के 5। आहे का नाही सोपं विद्यार्थी मित्रांनो? आपण भागाकार करतो, पण इथे काय करायचं आहे की ज्या संख्येने भाग जाईल, पुढील संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल ती संख्या तिथे लिहित जायचं आहे। एवढं सोपं आहे, फक्त भागाकार करायचं आहे।
आणि 150चे आता काय येणार आहे बघा मूळ अवयव, तर 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. लक्षात आलं का? इथे लिहू का खाली मी? 150चे जे काही अवयव आहेत ते काय आहेत बघा, 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता पुढील जे काही उदाहरण आहे ते काय आहे रे, 216. ही मोठी संख्या आहे, पण बघा काय आहे रे की समसंख्या असल्यामुळे ह्याला 2ने सहज भाग जाईल. आणि जेव्हा धडा आपण शिकवला आहे तेव्हा धड्यामध्ये हे उदाहरण मी मुद्दामून घेतलं होतं. लक्षात आलं का? चला आता सोडवूया. त्यामध्ये मी उभी मांडणी आणि आडवी मांडणी अशा दोन्ही दाखवल्यात. चला इथे आपण काय करायची, उभी मांडणी घ्यायची आणि 2ने भाग द्यायचा. बघा 216ला मी जर भाग दिला तर काय होणार आहे बघा, बे एक्के बे. आता लगेच विद्यार्थी मित्रांनो 2×8 = 16 करायचं नाही. लक्षात आलं का? पुढे अंक 1 आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे चुका करतात आणि मग पुढे भागाकार चुकला की उत्तरही चुकत जातं. लक्षात आलं का? इथे काय करायचं, 0 घ्यायचं. जेव्हा आपण 0 घेईल तेव्हा इथं काय येणार आहे बघा, 6 अंक खाली येणार. लक्षात आलं का? आता काय करू, भाग देऊ. 2×8 = 16 अशा छोट्या छोट्या चुका टाळायच्या. लक्षात आलं का? त्यानंतर पुन्हा 2ने भाग देऊ. काय येणार आहे, 2×5 = 10 आणि 2×4 = 8. लक्षात आलं का? त्यासोबतच पुन्हा काय करू, 2ने भाग देऊ. काय होणार आहे बघा, 2×2 = 4. 5ातून 4 गेला उरला 1, म्हणजे इथे काय झाले 14. 2×7 = 14. आत्ता विद्यार्थी मित्रांनो इथं आले 27. 2च्या पाड्यामध्ये 27 येत नाहीत. 3ने भाग देऊया. तर काय येणार आहे, 9×3 = 27. काय येणार आहे, 9×3 = 27. 9 अंकाला पुन्हा काय करायचं, 3ने भाग द्यायचा आहे. म्हणजेच काय येणार आहे, 3×3 = 9. शेवटी 3 आला. 3 कुणाच्या पाड्यात आहे, 3च्याच, म्हणजे इथला भाग लागला 3चा. 3×1 = 3. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत हा भागाकार करतच राहायचा. लक्षात आलं का? उभी मांडणी. चला 216चे जे काही अवयव आहेत तर ते काय आहेत बघा, जे काही डाव्या बाजूचे आहेत ते काय आहेत बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 आहे का नाही सोपं. 3×3 = 9, 9×3 = 27, 27 × 2 = 54, 54 गुणिले 2 = 108, 108 गुणिले 2 = 216. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जे काही प्रश्न 6 काय विचारला आहे बघा, 208. चला आता काय करायचं आहे, ह्या 208चे अवयव पाडायचे. शेवटी काय आहे बघा, 8, म्हणजे ह्यालासुद्धा 2ने भाग जाईल. चला लगेच भाग लावूया. काय येणार आहे बघा, इकडे येणार आहे 208 आणि इथे काय होणार आहे 2. चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा 2×1 = 2. इथं काय आला रे, 0, म्हणजे भाग लागले इथं 0चा. 2×4 = 8. काय येणार आहे, 2×4 = 8. पुन्हा इथे 4 आहे तर 2ने भाग जाईल. लक्षात आलं का? 2×5 = 10, 2×2 = 4. लक्षात आलं का? चला पुन्हा काय होईल रे, 2 आहे, 2ने भाग जाऊ शकतो. म्हणजेच काय होणार आहे, 2×2 = 4. 5ातून 4 गेला उरला 1. लक्षात आलं का? 12 झाले. 2×6 = 12. चला विद्यार्थी मित्रांनो 26 आले. पुन्हा 2ने भाग जाईल. 2×1 = 2, 2×3 = 6. आता आली बघा संख्या 13. 13 ही कुणाच्या पाड्यात आहेत का, तर नाही. 13 ही काय आहे रे, मूळ संख्या आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे, 13ला 13नेच भाग देणार आहे. 13×1 = 13 आहे का नाही सोपं. जेव्हा आपल्याला एखादी संख्या कोणत्याही पाड्यात नाही तर आपल्याला लगेच कळतं. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता 208चे जे काही अवयव आहेत ते काय आहेत रे, हे डावीकडचे. चला लिहूया. 208 बरोबर काय येणार आहे बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13. लक्षात आलं का? आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला कसं कळतं की ही मूळ संख्या आहे. शेवटी बघा जेव्हा तुम्हाला इथे 19, 13 असे अंक येतात तेव्हा ती काय असते रे, की बऱ्यापैकी ती मूळ संख्या असते. लक्षात आलं का? आणि मूळ संख्येला काय होतो रे, त्याच्या संख्येने भाग जातो. लक्षात आलं का? आता 7वं जे उदाहरण आहे, ह्या अंकाच्या शेवटी काय आहे रे, 5 आहे. आपण याला 5ने भागू शकतो किंवा ह्या अंकाची बेरीज करूया. बघा 7 + 5 = 12, 12 + 6 = 18. अंकांची बेरीज आली 18, म्हणून याला आपण 3नेही भागू शकतो. लक्षात आलं का? ह्याला 2ने भाग जाणार आहे का, नाही. मग आपण काय करूया, 3ने सुरुवात करूया. काय करायचं आहे बघा, 765ला आपण 3ने भाग देऊया. तर काय येणार आहे बघा, 3×2 = 6, 7ातून 6 गेले उरला 1. लक्षात आलं का? 3×5 = 15, 16तून 15 गेले उरला 1. पुन्हा काय आलं, 3×5 = 15. आता बघा 5 आले, पुन्हा मी 3ने भाग देऊ शकते. काय होईल बघा, की 3×8 = 24. लक्षात आलं का? 25मधून 24 गेले उरला 1. पुन्हा काय आले इथे 15, 3×5 = 15.
आता विद्यार्थी मित्रांनो 85 आहे, 5ने भाग देऊया. लक्षात आलं का? बघा 5 एक्के 5, 8तून 5 गेले उरले 3. लक्षात आलं का? 5ने भाग दिला, काय येणार आहे? 5 7 35. आता आली 17. 17 ही संख्या कोणाच्या पाड्यात आहे रे? तर ती फक्त तिच्याच, कारण ती मूळ संख्या आहे. म्हणून आपण इथं काय करायचं रे? 17ने भागायचं. 17 एक्के 17. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही 765 आहेत, ह्याचे जे काही मूळ अवयव आहेत ते काय आहेत बघा? 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 17. लक्षात आलं का? आता चला, पुढील जी संख्या आहे ती काय आहे बघा? 242. आणि ह्याच्या शेवटी काय आहे? 2. म्हणजे ही समसंख्या आहे, ह्याला आपण 2ने भाग देऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं लिहिलं मी 342. चला 2ने भाग दिला तर काय येणार आहे? बे एक्के बे, 3तून 2 गेले उरला 1. बे 7 14. पुन्हा काय आला? बे एक्के बे. आता बघा इथं आला 1. मग आपण काय करू शकतो रे? 3ने भाग देऊ शकतो. लक्षात आलं का? मग काय येणार आहे बघा? 3 5 15. 17तून 15 गेले उरले 2. लक्षात आलं का? 3 7 21. म्हणजे इथं आले 57. चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मी काय करू शकते रे? 3ने भाग देऊ शकते. बघा 3 एक्के 3. लक्षात आलं का? 5तून 3 गेले उरले 2. लक्षात आलं का? 3 9 27. आता इथे आला 19. 19 हा कुणाच्या पाड्यात आहे का? नाही. म्हणून ह्याला मी भाग दिला 19ने. 19 एक्के 19. कारण 19 ही काय आहे रे? मूळ संख्या. लक्षात आलं का? यावरून आपण काय म्हणू शकतो बघा? हे 342चे जे काही अवयव आहेत ते काय आहेत बघा? 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 19. आहे का नाही सोपं? आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 9 काय आहे बघा? 377. मुलांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. का बरं? मी तुम्हाला सांगते की बघा इथं काय आहे रे? एकक स्थानी 7 आहे, म्हणून ह्याला 2ने भाग जात नाही. जर मी कोसोट्या वापरल्या तर 3नेही भाग जात नाही. 7 7 2 14 14 15 16 17. म्हणून 3नेही भाग जात नाही. त्यासोबतच 0 किंवा 5 नाही आहे, म्हणून 5नेही भाग जात नाही. जर मी 7ने भाग लावला तर 7नेही भाग जात नाही. किंवा जर मी 11ने भाग लावला तर 11नेही भाग जात नाही. आता अशा वेळी काय करायचं? म्हणजे 2 3 5 7 11 ह्या सगळ्या मूळ संख्या मी पाहिल्या तर ह्याने भाग जात नाही, तर ह्याला भाग जातो. आता 11 नंतरची जी काही मूळ संख्या आहे ती काय आहे बघा? 13. लक्षात आलं का? चला आता 13ने काय करूया? भाग देऊया. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जेव्हाही तुम्हाला एकक स्थानी जर समसंख्या नसेल तर लगेच तुम्ही विषम मूळ, म्हणजे एकमेव ती सममूळ आहे. कुठली संख्या? 2. 2 नंतरनं काय येतात? 3. 3 5 7 ह्या संख्येने भाग जात नसेल तर पुढच्या मूळ संख्याने भाग लावायचा. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा 377ला आपण 13ने भाग देऊया. म्हणजे इथं काय येणार आहे बघा? 377. आणि इथे काय येणार आहे? 13. चला 13 13 एक्के 13 13 2 26. काय आले रे? 13 2 26. बघा 37मधून मी काय केले बघा? 26 वजा केले. वजा 26. 7तून 6 गेले उरले किती रे? 1. 3तून 2 गेला उरला 1. आता इथं काय झाले रे? 11. आता बघा 13 9 17 म्हणजे 117. लक्षात आलं का? इथे आला 29. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं आला 29. 13ने मी जर भाग दिला तर काय आलं? 29. आता 29 हा कुणाच्या पाड्यात येतो का? तर नाही येत, कारण 29 ही मूळ संख्या आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा? 29 एक्के 29. लक्षात आलं का? चला आता जे काही 377 आहेत त्यांची जे काही मूळ अवयव आहेत ते काय आहे बघा? 13 गुणिले 29. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता हा सराव संचातील सर्वात शेवटचा आणि सर्वात आव्हानात्मक प्रश्न आहे. याला लहान संख्येने भाग जात नाही. लक्षात आलं का? तुम्ही म्हणाल इथं 9 आहे, मग 3ने भाग जाईल का? 3ची कसोटी काय आहे रे? अंकाची बेरीज करा. बेरजेला भाग जात असेल तर 3ने भाग जातो. पण जसं 9 उदाहरण आपण सोडवलं की 2 3 5 7 11 ह्याने भाग जात नाही, तसंच ह्याही प्रश्नाला थेट 13ने भाग जातो. लक्षात आलं का? चला मग आपण काय करूया? हा प्रश्न सोडूया. काय येणार आहे बघा? इथे येणार आहे 559 आणि इथे काय येणार आहे? 13. चला विद्यार्थी मित्रांनो, 13ने भाग देऊया. बघा 13 चोक काय येतात रे? 52. काय येतात? 13 चोक 52. 55मधून 52 गेले. 53 54 55 किती आले रे?
3. मग आता काय येणार आहे 13 त्रिक 39. लक्षात आलं का? आता बघा इथे काय आली रे 43 ही संख्या. 43 ही कुणाच्या पाड्यात आहे का विद्यार्थी मित्रांनो? तर नाही, कारण 43 ही काय आहे रे मूळ संख्या आहे. म्हणून काय येणार आहे बघा 43 एक्के 43. लक्षात आलं का? तर 559 बघा 559 ह्या संख्येचे जे काही मूळ अवयव आहेत ते काय आहे रे 13 गुणिले 43. काय येणार आहे 13 गुणिले 43. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुमचा जो काही सराव संच 11मधील सर्व जी काही 10 उदाहरणे अगदी सोप्या भाषेत आणि उभ्या मांडणीने काय केली तर सोडवून घेतली आहेत. आता जशी काही मोठी उदाहरणं आहेत की 377 असेल किंवा 559चा सराव घरी 1-2 वेळा नक्की करा, म्हणजे परीक्षेला जर हे गणित आलं तर तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढचा भाग म्हणजेच जो काही सराव संच 12 हा पूर्णपणे सोडवून घेणार आहोत. तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो, गणिताची भीती पळवून लावण्यासाठी आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.